तळमळीतून 1991 मध्ये आपल्या सहधर्मचारिणी डॉक्टर सौ वृंदाताईं समवेत वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्थेची स्थापना केली. संस्थेचा प्रचार व प्रसार फक्त आपणापुरता सीमित न राहता शाळा महाविद्यालयातून उत्तीर्ण होऊन सक्षम झालेल्या विद्यार्थ्यांनीच त्या रोपाला खत पाणी दिले व आज मी तिला 17 शाळा आणि महाविद्यालयांचा व्याप बहरलेल्या वटवृक्षाची जाणीव करून देतो. युवले से रोप लावी एले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी ज्ञानदेवांच्या या ओवीचा प्रत्यय आपल्या संस्थेच्या वाटचालीतून स्पष्ट होतो. नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य तसेच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे सदस्य आणि कार्यकारिणी सदस्य या नात्याने आपली कामगिरी मोलाची ठरली. शिक्षण क्षेत्रासमवेत समाजकार्य व राजकारणातून ग्रामीण भागाचा विशेषतः तरुणांच्या विकासासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहिलेले आहात. साहित्य आणि कला क्षेत्रातील आपली रुची 54वे विदर्भ साहित्य संमेलन, 4थे जनसाहित्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषद यांच्या आयोजनातून साकार झाली. राजकारणाची आवड आणि प्रचंड लोकसंग्रह या बळावर आपण सन 1991 आणि सन 1995 मधील विधानसभा आणि सन 2005 मधील विधान परिषद निवडणुकींमध्ये अत्यंत प्रखर प्रतिस्पर्धी म्हणून प्रस्थापितांना काळजीत टाकले. त्यातूनच कैलासवासी डॉक्टर श्रीकांत जिचकार, माननीय डॉक्टर प्रफुल्ल पटेल आणि माननीय नितीन गडकरी यांचा स्नेह प्राप्त केला. हातात खळू बाळगणारा शिक्षक संस्थेच्या इमारतीच्या बांधकामामध्ये ऊन, वारा, पाऊस आणि स्वतःचे कुटुंब याची पर्वा न करता आपण रात्रंदिवस अथक कष्ट केले. त्याचवेळी प्रस्तावित वास्तूमधील शिक्षणाचा दर्जा आणि सुविधा याबाबत अत्यंत नेटाने विचार व प्रयत्न केले. म्हणूनच आज मी तिला 550 एवढा कर्मचारी वृंद आणि 6000 विद्यार्थी यांचे पालक आणि मार्गदर्शक ही भूमिका गेले 25 वर्षापासून आपण समर्थपणे पार पाडित आहात. प्रसंगी जहाल व्यक्तिमत्वातूनच आपल्या प्रेमळ स्वभावाचा प्रत्यय आम्हा सर्वांनाच पदोपदी येतो आणि येत राहील. वयाची 60 वर्ष पूर्ण करताना देखील तिशीच्या तरुणाला लाजवणारा आपला उत्साह असाच निरंतर राहावा आणि प्रत्येक ध्येय आणि स्वप्न मूर्तत्वास नेण्याचे सामर्थ्य आणि उत्तम स्वास्थ्य आपल्या पुढील वाटचालीसाठी प्राप्त व्हावे ही ईशचरणी प्रार्थना करून आपल्या हीरक महोत्सवाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छासह हे मानपत्र आम्हा सर्वांतर्फे सविनय सादर. काही लोकांचे कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्वाची तुलना आपण कुणाशीही करू शकत नाही. त्यांचे जीवन एखाद्या वटवृक्षासारखं असतं. ऊन, वारा, पावसातही डौलानं उभं राहणारं, आपल्या डेरेदार पारंब्याने नवसंजीवन देणारं. आमच्या संस्थेच्या अध्यक्षांचं रूप आम्ही अशाच वटवृक्षात पाहतो. हा वटवृक्ष आज